महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के ठेकेदारों ने अपने करोड़ों रुपयों के बकाया बिलों के भुगतान की मांग को लेकर मोर्चा खोल दिया है। अपनी मांगों को लेकर ठेकेदारों ने 6 मई 2026 से कार्यालय के समक्ष बेमुदत ठिया आंदोलन शुरू कर दिया है। ठेकेदारों का आरोप है कि वर्ष 2024 से 25 और वर्ष 2025 से 26 के लगभग 18.81 करोड़ रुपयों के बिलों का भुगतान मुंबई स्थित मुख्य कार्यालय में लंबित है। ठेकेदारों ने पहले 1 अप्रैल से जलापूर्ति का काम बंद करने का निर्णय लिया था। विभाग द्वारा आश्वासन दिया गया था कि अप्रैल माह में निधि वितरित कर दी जाएगी। इसके बाद 15 अप्रैल को मुंबई में वित्त निदेशक के साथ हुई बैठक में 8 से 10 दिनों के भीतर भुगतान का भरोसा दिया गया था। अप्रैल बीत जाने के बाद भी राशि प्राप्त न होने से ठेकेदारों की आर्थिक स्थिति खराब हो गई है, जिसके कारण उन्होंने काम बंद कर आंदोलन का रास्ता चुना है। मी सुधीर मधुकरगिरी, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन संघटनेचा सदस्य। आम्ही 6 मे पासून इथे उपोषणाला बसत असताना MGBची 1500 mm ची जी अप्पर वर्गा लाईन आहे ती फुटली आणि ती पाईपलाईन आम्ही दुरुस्त करत असतो आमच्या संघटनेच्या सदस्यामार्फत। आणि त्यांनी आम्हाला कार्यकारी अभियंता डेप्टी इंजिनियर यांनी आम्हाला विनंती केली, त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि अमरावती शहराची जनता ही आमची मायबाप आहे, या मायबापाचे हाल होऊ नये यासाठी आम्ही आमचं आंदोलन सोडून पहिले प्राधान्य आम्ही 1500 mm च्या तिकीटला दिलं आणि ते काम आम्ही तात्काळ सुरू करून अमरावती शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करू। पाणी पुरवठा कब तक चालू हो जाएगा? पानी पुरवठा 2 दिवसात चालू होईल। मानवीय आधार पर सहयोग, लेकिन काम बंद आंदोलन के बीच ठेकेदारों ने मानवता का परिचय देते हुए पाइपलाइन मरम्मत जैसे जरूरी कामों में सहयोग करने की बात कही है। हालांकि उन्होंने स्पष्ट किया है कि यदि बकाया राशि नहीं मिली तो वे आगे कोई भी काम करने की स्थिति में नहीं होंगे। मी नितीन काळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा अध्यक्ष। आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर मंडळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयासमोर दिनांक 6 मे पासून हे आंदोलनाकरता बसलेलो आहोत। आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर येथे देखभाल दुरुस्तीची कामे करत आहे। आमची गेल्या 1 वर्षापासूनची देयके प्रलंबित आहेत, त्या मागणीकरता आम्ही अनेकदा मुंबईला गेलो, इथे सुद्धा आम्ही आंदोलन केले, परंतु अजूनपर्यंत आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही। आम्ही मुंबईला जाऊन जे आमचे वित्त संचालक आहे त्यांच्याकडे आर्थिक नियोजनाचे पूर्ण काम आहे, त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांना विनवणी केली की आमच्या कॉन्ट्रॅक्टरावर सर्व उपासमारीची वेळ आलेली आहे, तरी आम्ही सुद्धा एवढ्या परिस्थितीतही आम्ही तुमचे कामे करीत आहोत, कंटिन्यू ठेवत आहे। त्याकरता आम्हाला प्लीज आमचे पैसे द्या, परंतु ते ऐकायला तयार नाही। त्यांचं म्हणणं आहे की वसुली कमी असल्याने आम्ही पैसे देऊ शकत नाही, परंतु मी आपणाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची वसुली सरासरी 70% जास्त आहे। 30% लॉस हा ग्रामीण एरिया, स्लम एरिया, गरीब लोक यातून 30% लॉस आहे, परंतु ज्या योजना नगर परिषदकडे आहे त्या योजनांची 10% वसुली नाही, त्यांना शासन पैसे देत आहे। आम्ही 70% वसुली करून आम्हाला इथे बसावं लागत आहे, ही परिस्थिती आमच्यावर आलेली आहे। हे निगरगट्ट आमचे अधिकारी मुंबईचे तिथून विशीदारे फक्त माहिती घेतात, कोणतीही कारवाई करत नाही आहे। तेव्हा आमचं जनतेला सुद्धा आव्हान आहे, कारण आम्ही आता 14 तारखेपर्यंत ठिय्या आंदोलन ठेवणार आहे, त्यानंतर आम्ही काम बंद आंदोलन सुद्धा करू शकतो। इसके बाद में आपकी क्या कार्रवाई रहेगी? आमचं एक 14 तारखेपर्यंत काल एक कार्यकारी अभियंता यांच्यासोबत आमच्या पेंडॉलमध्ये मीटिंग झाली, त्यांनी आम्हाला 14 तारखेपर्यंत आम्ही पूर्ण प्रयत्न करणार असे
त्यांनी आश्वासन दिले आणि तुमचे ठिय्या आंदोलन मागे घ्या असे म्हटले, परंतु आम्ही त्यांना म्हटलं की ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, पण पाणी पुरवठा आम्ही 14 तारखेपर्यंत बंद करणार नाही. तुम्ही 14 तारखेपर्यंत आमच्या योग मागण्यासाठी काय तुम्हाला करता येईल ते तुमच्या लेवलवर करा आणि 14 तारखेनंतर वेळ आली तर आम्ही काम सुद्धा बंद करू. जनतेला आमची विनंती आहे, आम्हाला माफ करावे, कारण आमच्याजवळ आता मजुरांना देण्याकरिता सुद्धा पेमेंट राहिलेले नाही. समाचार संकलन अशोकभाई जोशी. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.